अजित पवार छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ओबीसी नेते छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आता हालचाली सुरू झाल्या आहेत। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार आहेत। या भेटीची तारीख अद्याप ठरली नाही, मात्र तिन्ही नेते नाशिकमध्ये जाऊन ही भेट घेण्याची दाट शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। यानंतर थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, खूप दिवसांपासूनची छगन भुजबळांची ही नाराजी आहे, ते दूर करण्याचे प्रयत्न आता राष्ट्रवादीच्या तीनही बड्या नेत्यांकडून होत आहेत। नेमकं काय घडतंय? रेश्मा, डॅमेज कंट्रोलला आता सुरुवात करावीच लागेल, कारण ओबीसी समाज मोठा आहे आणि ओबीसी समाज हा नाराज होऊ शकतो आणि त्यामुळे छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी हे तिन्ही नेते लवकरच छगन भुजबळ यांची नाशिकमध्ये भेट घेणार असल्याची माहिती सध्या मिळते। ज्या तिन्ही नेत्यांवर छगन भुजबळ यांनी आगपाकड केली होती, टीका केली होती, हे तीनच लोक पक्ष चालवतात, आम्हाला विश्वासात घेत नाहीत, अशा प्रकारची टीका छगन भुजबळ यांनी केली होती। आता ते हेच तीन नेते म्हणजे अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करणार आहेत। त्यामुळे त्यांची नाराजी दूर होणार का आणि छगन भुजबळ पुन्हा पक्षात सक्रिय होणार का, या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। परंतु नाराजी दूर करण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकणं गरजेचं आहे अजित पवार यांना आणि त्या दृष्टीनंच अजित पवार आणि हे दोन नेते असे एकूण तीन नेते त्यांची लवकरच भेट घेणार असल्याची माहिती सध्या माहिती मिळते। निश्चित कृष्णा, तेव्हा आता छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यात अजित पवारांना यश येतं का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।